सदनिका घोटाळ्यातील आरोपी माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक ही रात्रीच लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। मात्र कोकाटेंची अटक ही आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कारण काय तर कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभाग म्हणजे आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटे यांची एंजियोप्लास्टी टेस्ट होणार असून यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। कोकाटेंची अटक लांबणीवर पडण्याची शक्यता नेमकी का निर्माण झाली तर 18 डिसेंबरला रात्री 11:15 वाजता नाशिक पोलीस रुग्णालयामध्ये पोहोचले। 18 डिसेंबर म्हणजे काल रात्रीची आपण ही सगळी घडामोड पाहतो। काल रात्रीची ही सगळी टाइमलाईन आहे। 11:15 वाजता पोलीस हे लीलावती रुग्णालयात पोहोचले। नाशिक पोलिसांनी कोकाटेंची सुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे। तर कोकाटेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून पोलिसांनी जबाब सुद्धा नोंदवलेला आहे। अर्थात कोकाटेंना नेमका काय त्रास होतोय, त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत या संदर्भातला हा सगळा जबाब असणार। आतापर्यंत केलेल्या उपचाराच्या माहितीचा अहवाल पोलिसांनी संबंधित डॉक्टरांकडून घेतलेला आहे। पुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे याबाबतची माहिती लेखी स्वरूपात पोलिसांनी संबंधित डॉक्टरांकडे मागितलेली आहे। तर एंजिओग्राफीचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार किंवा डिस्चार्ज या संदर्भातला निर्णय होईल। जोपर्यंत पुढील वैद्यकीय अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत पोलीस थांबणार आहेत। डिस्चार्ज झाल्याशिवाय कोकाटेंना ताब्यात घेता येणार नाही। त्यामुळे आजच्या एंजियोप्लास्टीचा नेमका टेस्टमधून काय अहवाल समोर येतो आणि त्यांना डिस्चार्ज मिळतो का यावर त्यांची अटक ही अवलंबून आहे। आणि गौरी, या सगळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। धनंजय, काय नेमके ताजे अपडेट समोर येत आहेत? सोबतच आज एंजियोप्लास्टी झाल्यानंतर जो काही रिपोर्ट समोर येईल त्यावर अटक होणार किंवा नाही हे अवलंबून आहे। विक्रांत, जसं तुम्ही घटनाक्रम सांगितला त्याप्रमाणे रात्री नाशिकच्या पोलिसांची टीम ही लीलावतीमध्ये दाखल झाली। त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली, माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। आता आज दिवसभरातल्या ज्या घडामोडी होणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात त्यांची सगळ्यात प्रथम तर एंजिओग्राफी ही केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतर एंजियोप्लास्टी करायची का नाही ह्याचा निर्णय हा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतला जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये या सगळ्याचा जो अहवाल येईल, हा जो रिपोर्ट येणार आहे तो रिपोर्ट हा नाशिक पोलिसांशी चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना अटक करायची का नाही या सगळ्या संदर्भातला निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे। त्यामुळे रुग्णालयातून माणिकराव कोकाटे यांच्या एंजिओग्राफीचा जो मेडिकल रिपोर्ट येणार आहे विक्रांत, त्या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस ही माहिती घेणार आणि त्यानंतर पुढची कायदेशीर योग्य ती कारवाई केली जाणार। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, आज माणिकराव कोकाटे यांच्याकडून उच्च न्यायालयामध्ये, मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आज न्यायालयामध्ये काय घडामोड होते ती सुद्धा महत्त्वाची असणार आहे, त्याकडेही सर्वांचं लक्ष लागले। त्यामुळे जर त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला तर नाशिकवरून आलेली ही पोलिसांची टीम जी आहे ती पुन्हा नाशिकला रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळेल। जर तशा पद्धतीचा अटकेपासून जर दिलासा हा माणिकराव कोकाटे यांना मिळाला तर, जर दिलासा हायकोर्टाने दिला नाही तर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार ही असलेली आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे नेमकी आता सुनावणी काय होते त्याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे, सुनावणीकडे आपलं सुद्धा लक्ष आहे। त्यामुळे ही टांगती तलवार अद्याप माणिकराव कोकाटे यांच्यावर असलेली आपल्याला पाहायला मिळते। आज एंजिओग्राफीचा रिपोर्ट काय येतो, कारण की उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना, त्यामुळे यामध्ये जे ब्लॉकेज आहेत किंवा रक्तदाबाचा जो त्यांना त्रास होतो या सगळ्या संदर्भातला रिपोर्ट काय येतोय आणि या रिपोर्ट नंतर पुढची जी नाशिक पोलिसांची टीम जी आहे ती कशा पद्धतीचा निर्णय घेते हे सगळं आजच्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। आणि उच्च न्यायालयात असलेली जी सुनावणी आहे ती 11च्या दरम्यान होणार अशी माहिती मिळते। त्यामुळे 11 वाजेच्या सुनावणीमध्ये नेमकं उच्च न्यायालय काय निकाल देते ते सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे
त्यांना माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळतो का आणि अटकेची टांगती तलवार तशीच राहते का, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे विक्रांत. नाही, खरं आहे धनंजय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेच्या अनुषंगानं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे न्यायालयातून आज काय सुनावणीमध्ये निकाल समोर येतो आणि दुसरं म्हणजे एन्जिओप्लास्टीचा रिपोर्ट काय येतो. दोन्हीकडे आपलं लक्ष असणार आहे. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू धनंजय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.